नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, आज आपण पाहणार आहोत 2023 झालेले तलाठी भरतीचे PYQ क्वेश्चन आणि 2026 आगामी काळात होणाऱ्या मराठीमध्ये PYQ घेतले जाईल. तर पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्याची रचना केलेली योग्य विधाने ओळखा म्हणते. याच्यामध्ये क्रियाविशेषण हे हळूहळू आहे. गोगलगाय हळूहळू चालते. नेक्स्ट क्वेश्चन, खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. पी हळद आणि हो गोरी. पी हळद आणि हो गोरी याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे, कोणत्याही कामाचे फळ लवकर मिळावे अशी अपेक्षा ठेवणारे किंवा अपेक्षा असणे. क्वेश्चन नंबर 3, खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. टाकीचे घाव सुचल्याशिवाय देवपण येत नाही. खूप कष्ट. टाकीचे घाव सुचल्याशिवाय देवपण येत नाही. याच्यामधले ऑप्शन क्रमांक 1, खूप कष्ट सोसावे तेव्हा कुठे वैभव प्राप्त होते. जसे की जेवढे कष्ट कराल तेवढे फळ मिळेल. नेक्स्ट, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. पालीने किड्यास पकडले. असं क्वेश्चन सांगितलं आहे की पालीने किड्यास पकडले. यामध्ये पहिले बघायचं, कर्ता, क्रियापद आणि कर्म यांना सगळ्यांना प्रत्यय आहे. जसे की सगळ्यांना प्रत्यय आहे. पालीने, ने प्रत्यय आहे. किड्यास यामध्ये स प्रत्यय आहे आणि पकडले याच्यामध्ये ले प्रत्यय आहे, म्हणून हे भावे प्रयोग आहे. नेक्स्ट, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा म्हणते. ऐपत याचं योग्य म्हणजे समानार्थी शब्द ओळखा म्हणते. ऐदी, ऐक्य आणि एकोपा हे कोणतेही शब्द त्यामध्ये एकुरेट बसत नाहीत, म्हणून कुवत हे शब्द ऐपतनुसार बसते. समानार्थी शब्द आहे. ऐपत समानार्थी शब्द आहे. ऐपत हे याला समानार्थी कुवत आहे. नेक्स्ट, उत्साही या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा म्हणते. उत्साही सहजच सगळ्यांना माहीत असेल, उत्साही हे निरुत्साही विरुद्धार्थी शब्द आहे. नेक्स्ट, अमूल्य या शब्दाचा वाक्याचा उपयोग झालेला खालीलपैकी योग्य विधान ओळखा म्हणते. अमूल्य या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेला खालीलपैकी योग्य विधान ओळखा म्हणते. अमूल्य म्हणजे निरोगी शरीर हा आपला अमूल्य ठेवा आहे. निरोगी शरीर हा आपला अमूल्य ठेवा आहे. ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट, खालील शब्दाचा समास ओळखा म्हणते. समास याच्यामध्ये पंचपाळे काय दिलाय? पंचपाळे. पंचपाळेमध्ये जेव्हा आपण कोणतीही समासामध्ये पहिले जेव्हा संख्या येते तर आपले संख्या याच्यामध्ये द्विंगु समास ओळखून घ्यायचा. पंचपाळे जे की त्याच्यामध्ये ओळखले जाते की नवरात्री यांच्या असे जेव्हा पण पहिले संख्या येते ते संख्या म्हणजे द्विंगु समास. नेक्स्ट, भिजकी वही हे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कविता संग्रह कोणाचा आहे म्हणते. तर याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 1 अरुण कोल्हाटकर यांचा आहे आणि ते 2003 मध्ये दिलेलं आहे. नेक्स्ट, युगंधर ही कादंबरी कोणी लिहिली म्हटलं तर युगंधर ही कादंबरी शिवाजी सावंतने लिहिलेली आहे. नेक्स्ट, ओवाळावरचे पाणी. ठीक आहे, ओवाळावरचे पाणी या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधाने ओळखा म्हणते. योग्य विधाने ओळखा. अवळणावरचे पाणी म्हणजे आईचे रागवणे म्हणजे अवळणावरचे पाणी असते. खालील शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे याच्यामध्ये गंमत आहे. गंमत म्हणजे मौज होते. याच्या मौज मजा असे होते. गोंगाट किंवा मग गवत आणि गलका हे शब्द समानार्थी नाही आहे. समानार्थी शब्द मौज आहे. ठीक आहे. नेक्स्ट,
खालील शब्दाचा समास ओळखा म्हणते. जसं की मीठ भाकर, याच्यामध्ये 2 शब्द आलेले आहेत. जेव्हा पण 2 शब्द एकत्र येतात तेव्हा ते द्विगु समास म्हणून समजून घ्यायचा. नेक्स्ट, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. चिमणी चिवचिवते. चिमणी चिवचिवते याचा चिमणी याच्यामध्ये कर्ता ओळखायचा की चिमणी आहे, कर्ता आहे, चिमणी आहे, पण कर्त्याला प्रत्यय नाही आहे. त्याच्यामध्ये आकर्मक होऊन जातं. जेव्हा की त्याच्यामध्ये चिमणी कर्त्याला प्रत्यय नसते तेव्हा ते अकर्मक कर्तरी प्रयोग असते. स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र लक्ष्मीबाई टिळक यांचे आहेत. सुलक्षणी याचा विरुद्धार्थी शब्द सांगितला आहे. सुलक्षणी याचा विरुद्धार्थी शब्द सांगितला आहे अवलक्षणी. सहजच माहीत असेल सगळ्यांना. ताटाखालची मांजर या शब्दाचा वाक्य उपयोग झालेला खालीलपैकी योग्य विधान ओळखा म्हणते. ताटाखालचे मांजर या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेला खालीलपैकी योग्य विधान ओळखा म्हणते. त्याच्यामध्ये ताटाखालचे मांजर यांनी स्वाभिमानी व्यक्ती असतो. व्यक्तीला कोणत्याही ताटाखालचे मांजर व्हायला आवडत नाही, कोणाचेही गुलाम व्हायला आवडत नाही, तो स्वाभिमानी असतो. खालील शब्दांचा योग्य अर्थ ओळखा म्हणते. ओवाळणे, सहजच माहीत आहे. ओवाळणे यांचा शब्द औक्षण. ठीक आहे. नेक्स्ट, खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा म्हणते. याच्यामध्ये समानार्थी शब्द आहे. समानार्थी शब्द म्हणजे गोड. ठीक आहे. गोड याचा मधुर, जसे की आपण म्हणतो किती गोड गाणे गात आहे, म्हणून गोडचा मधुर. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा म्हणते. डोंगर पोखरून उंदीर काढणे. मोठ्या कामात अल्पत्य फळ मिळणे, म्हणजे मोठे काम करतो आणि फळ शिल्लक छोटेसे मिळतात, त्याला म्हणतात डोंगर पोखरून उंदीर काढणे. अस्ता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अस्ता या शब्दाचा विरुद्धार्थी अनस्ता. नेक्स्ट, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा म्हणते. ओठ म्हणजे ओठ याने अधर, समानार्थी शब्द होता. ओठ म्हणजे अधर. नेक्स्ट, खालीलपैकी तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय वापरून वाक्य वापरून केलेली योग्य विधाने ओळखा म्हणते. शी किती घाण आहे हा, किंवा ही शी किती घाण आहे ही. तिरस्कार दर्शविणे म्हणजे ते तिरस्कारदर्शक. नेक्स्ट, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. एट म्हणजे रुबाबात. आपण म्हणतो किती ॲटिट्यूडनं चालत आहे, तसंच एटीत चाललं आहे, रुबाब दाखवणे. नेक्स्ट, खालील वाक्यातील नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा म्हणते. पाणी जपून वापरले पाहिजे. पाण्याची उधळपट्टी नको आहे. जसे की नकारार्थी त्यांनी दाखवलेले आहेत. पहिल्या याच्यामध्ये सकारार्थी, त्याच्यामध्ये नकारार्थी दाखवलं. आपल्याला नकारार्थी दाखवायचं आहे, तर पाण्याची उधळपट्टी नको आहे. धन्यवाद मित्रांनो. फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.